धन्यवाद बंधू. मुळात भाषण करणं हे माझं कधी कामच नव्हतं. माझं राशन देणं हे काम आहे ठाण्यामध्ये. पण बाळा नांदगावकर साहेबांनी सांगितलं मला की सुरुवात कुठून तरी केली पाहिजे, म्हणून मी आज सुरुवात करतोय. आदरणीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आयुष्यात पहिल्यांदा भाषणाच्या स्टेजवर उभा आहे, त्यामुळे काही चुकलं तर माफी असावी. मागच्या आठवड्यात सन्माननीय राजसाहेबांनी मला आणि अभिजित पानसे साहेबांना बोलवलं होतं. साहेबांनी मला सांगितलं की मला ठाण्यात सभा घ्यायची आहे आणि त्यानंतर आम्ही अतिशय जोशात या सभेची सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही अशोक टॉकीज ही जागा मागितली होती, कारण मुळात या सभेचं मला असं वाटतं की मुख्य कारण हे फेरीवाला आणि हे असलं पाहिजे होतं असेल, म्हणून आम्ही अशोक टॉकीज हे ठरवलं. कारण जिथून फेरीवाला मुक्त झालो आम्ही, ज्या ठाण्यातून लोकांना जावं लागतं असा जो अशोक टॉकीज हा रोड आहे, तो 100% वाला फेरीवाला मुक्त झाल्यामुळे आम्ही विनंती केली की तिथून आम्ही सुरुवात करूया सगळ्याची. अनेक अडचणी होत्या. त्यानंतर पोलिसांनी विनंती केली की ती जागा आहे तिथे साहेबांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने योग्य नाहीये, म्हणून आम्हाला ही जागा सुचवली आणि या सभेची तयारी सुरू झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की या सगळ्याची सुरुवात ही एल्फिस्टनला झालेल्या घटनेनंतर झाली आणि त्यानंतर सन्माननीय राजसाहेबांनी जो मुंबईला रेल्वेवर काढलेला, प्रशासनावर काढलेला मोर्चा होता, त्यात आपण सगळेजण सहभागी होतो आणि त्यावेळेला साहेबांनी शब्द दिला होता की 15 दिवसात जर फेरीवाले मुक्त झाले नाहीत तर माझी माणसं करतील. आणि त्याची सुरुवात मला चांगलं आठवतंय. भाऊबीजेचा दिवस होता, सकाळी 9 वाजले होते. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी फोन करून माझ्या घराखाली बोलवलं आणि आम्ही स्टेशनला फेरफटका मारायला गेलो. मित्रांनो, जेव्हा फेरफटका मारायला गेलो तर अख्खा स्टेशन बाजारासारखा भरला होता. सकाळी 9 वाजता अशी चीड आली, एकेकाला धोपटून काढला. आणि आज तुम्ही जर ठाणे स्टेशनला गेलात तर ठाणे एकमेव स्टेशन आहे जो 100% फेरीवाला मुक्त आहे आणि यात अनेकांचा सहभाग आहे. इथल्या स्थानिक पोलिसांचा तर सगळ्यात मोठा सहभाग आहे. डीसीपी स्वामी साहेबांचा खूप मोठा हात आहे यात आणि मी त्यांनाही याचं श्रेय देतो. या सगळ्या गोष्टी करत होतो, आम्ही पुढे जात होतो. हे सगळं घडत असताना एक दिवस आम्हाला खूप, तुम्हाला माहिती नसेल, भाऊबीजेच्या दिवशी आम्ही सगळेजण तुरुंगात होतो. आंदोलन झालं, सगळं झालं, आम्हाला अटक झालं. आम्हाला 3 पोलीस स्टेशन फिरवण्यात आले. त्याच्यानंतर आमची सुटका झाली. त्यातूनही आम्ही आनंदी होतो. चला, या 4 दिवस आम्ही तुरुंगात गेल्याच्या नंतर आम्हाला एक समाधान होतं की आज आमचा ठाणा स्टेशननी जाताना समाधानाने जातो आणि त्यासाठी आम्हाला 4 दिवस मोठे नव्हते. त्यानंतर काय व्हावं तर पोलीस प्रशासनाने मला 1 करोडची नोटीस दिली. माझी ताकद नाही आहे मित्रांनो 1 कोटी रुपये भरायची, पण ठाणेकर जनतेसाठी, या 1 कोटी जनतेसाठी अनेक वेळा केसेस घ्यायची ताकद मात्र माझ्यात आहे मित्रांनो, आणि ती मी घेत राहणार. त्यासाठी मला तडीपारी काय व्हावं लागलं तरी त्यासाठी माझी तयारी आहे. आणि मला एक विश्वास आहे, सन्माननीय राजसाहेब माझ्या पाठी खंबीर उभे आणि त्यामुळे मला या सगळ्याची कधी भीतीच वाटली नाही. मी ते घेत राहणार, करत राहणार. तुम्हाला मित्रांनो माहिती नसेल तर सांगतो, आमच्या ठाणे महानगरपालिकेचं बजेट हे 2400-2500 कोटी रुपयाचं आहे. तरी सुद्धा आमच्या ठाण्यात तुम्ही आलात तर 25 वर्ष जुनं जे हॉस्पिटल आहे ते त्याच अवस्थेत पडलेलं आहे. तुम्ही कळवा हॉस्पिटलला गेलात तर आजही बेड नसतं, औषधं नसतात, लोक दरवाजात मरत असतात. आम्ही अनेक आंदोलनं केली. आम्ही ठाण्याच्या चौकांसाठी आंदोलनं केली, हॉस्पिटलसाठी आंदोलनं केली, तलावपालीसाठी आंदोलनं केली. अनेक विषयात मी आयुक्तांच्या दारात जाऊन बसून आंदोलन केलं. आजही मी तुम्हाला सांगतो, या ठाण्यात माझा खासदार नसेल, माझा आमदार नसेल, माझा नगरसेवक नसेल, पण ठाणे महानगरपालिकेच्या गेटवर मी आणि माझे सहकारी गेलो ना की मित्रांनो, पहिले 4 माळं सिक्युरिटी टाईट होते, गेटला दरवाजाला लॉक लागतात. ही अशी दहशत या ठाण्यात आम्ही उभी केली आहे. मला कधीच गरज नाही वाटली नांदगावकर साहेब की मला आज कधी असं वाटलं नाही की माझ्याकडे नगरसेवक नाही. मी आजही नगरसेवक महापालिकेच्या आतमध्ये गेलो ना की 4 कर्मचारी माझ्या बरोबर चालत असतात. हा आम्ही केलेलं काम आहे. सन्माननीय राजसाहेबांचा असलेला आमच्यावर आशीर्वाद आहे. साहेब, अनेक जणांना इच्छा असते की आम्हाला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय. मला अशी कधीच इच्छा नाही साहेब, कारण आमदार खासदार मंत्री झाल्यावर लोकांना वाटतं की माझ्या बरोबर सिक्युरिटी असेल. मी आता ठाणा स्टेशनला गेलो ना साहेब की माझ्याबरोबर 40 पोलीसवाले असतात आणि तोच मला समाधान आहे की मी आमदार खासदार झाल्याचं मला वाटतं.
काही विचार न करता बोलतोय, त्याच्यामुळे खूप जोशात येईन मी असं वाटतंय. पण तरी सुद्धा सन्माननीय राजसाहेब येतील, बोलतील. माझे नेते अजून बोलायचे बाकी आहेत, सगळेच तुमच्याशी बोलतील. आमचे अभिजित पानसे साहेब तुमच्याशी बोलतील. तुम्हाला एक वचन देतो या सभेला, ठाण्यात आज माझा एकही नगरसेवक नाहीये. आज मला एवढी चीड आली की मी राजसाहेबांना आणायला गेलो आणि सत्ताधारी शिवसेना माझे बॅनर काढत होते, माझे झेंडे काढत होते पक्षाचे. आज माझ्या सर्व नेते मंडळींना मी आश्वासन देतो, वचन देतो की 2022ला ना या शिवसेनेला या सत्तेत न उतरवला ना तर अविनाश जाधव नाव लावणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.